हाय हॅलो नमस्कार मंडळी. तर कशा आहात तुम्ही सगळे? तर स्वागत आहे तुमच्या सगळ्यांचं सावीस फॅशन अँड लाईफस्टाईलमध्ये. आम्ही आता बघू शकता गाडीवर चाललेलो आहे रविवार पेठेत. डेकोरेशनचं आपल्याला सामान आणायचं आहे. कशासाठी काय हे तुम्हाला पुढे समजेलच. सगळ्यात पहिलं आपण पेट्रोल भरून घेऊया, म्हणजे पुढे खूप ट्रॅफिक असेल पुण्यात, तुम्हाला तर माहितीच आहे. त्याच्यामुळे आमच्या पेट्रोलमध्ये लगेच पेट्रोल वगैरे भरून डायरेक्ट निघायचं. गाइस आपलं पेट्रोल वगैरे भरून झाले, हवा पण चेक केली. आता निघूया थेट. आता आपण डेकोरेशनचं सामान घ्या. आवाज येतं का नाही? सो अशा प्रकारेच आम्ही पुण्यात पोहोचताच इकडे सगळे गणपतीचे आगमन झालेलं, त्याच्यामुळे खूप रस्ते बंद केलेले होते. आपल्याला असं गल्ली ह्याच्यातून जावं लागत होतं. त्यानंतर आम्ही इथे पार्किंग केली, गुरुदत्त मित्रमंडळाच्या इथे आम्ही पार्किंग केली. इथून आता आम्ही डायरेक्ट जाणार आहे आतमध्ये. इथून सगळे फुलं डेकोरेशनचं सामान चालू होतं. सगळ्यात पहिले त्याला लाईट दिसते काहीतरी 100ला 4 असं काहीतरी होतं. तर बघा तुम्ही पुढे पैकी डेकोरेशन आता आपण जाऊया. खूप गर्दी आहे सगळीकडे. इथे बघू शकता लाइटिंगच चालू आहे. सो येस काही इथे बघू शकता खूप छान छान डेकोरेशन आहे. आणि येस कसलं डेकोरेशन तुम्हाला माहितीच आहे. लवकरच आपल्या विराजमान होणार आहे. म्हणजे तिथे हे सगळं डेकोरेशनचं वगैरे चाललंय ते आम्ही लगेच घेतलं, कारण आपल्याला टाईम कमी होता. सो बघू. येस गाईज इथे बघू शकता आपली बऱ्यापैकी शॉपिंग झालेली आहे. आणि आता पाऊस येतो म्हणून सांगते अवतार बघू शकता तुम्ही कसा झालाय. इकडे पूर्ण पुणे आज रात्रभर चालू आहे. सगळी गर्दी, कुठे कुठे गणपती येत आहेत मंडळाचे कोणाच्या घरात. तर आता आपल्याला जायचं आहे आणि आता डेकोरेशन वगैरे करू. बघू, मला व्हिडिओ जमला तर थोडीफार मी क्लिप्स घेईन. आणि आता खूप पाऊस येतोय म्हणून थांबले, तो आता निघेन. बघू आता जेवढे जमले तेवढे व्हिडिओ इथे बघू शकता. चलो बघू आता फुल डेकोरेशन तुमचं सगळ्यांचं कसं चाललंय, कसं झालं डेकोरेशन, काय काय चाललंय नक्की कमेंट करून सांगा. तरी त्यामुळे आता पार्सल घेऊन डायरेक्ट घरी निघणार आहे. तर सकाळीच भेटू किंवा डेकोरेशन करताना काही क्लिप्स घेणार आहे तुम्ही घेऊन. सो आता इथे सकाळ झालेली आहे. सगळ्यात पहिली मी आंघोळ करून घेतली आणि फर्स्ट ऑफ ऑल रांगोळी काढली आणि सगळं काढून झालं. इथे नाटक बघू शकता तुम्ही. सो अशा प्रकारे सिंपल सोबर मी रांगोळी काढलेली. इथून आपल्याला मार्केटला जायचं आहे मला थोडे हार वगैरे आणण्यासाठी आणि आपल्या गणपती बाप्पाला सुद्धा घेऊन यायचं आहे. सो इथे मी छान अशी पहिली रांगोळी काढून घेतली. बाहेरची कामं आहेत ती सगळी करून घ्यायची आणि मग घरातली, म्हणजे खूप इझी पडतं आपल्याला. सो याच्यानंतर मग मी नैवेद्य करायला लागणार आहे. रांगोळी वगैरे ऑल डन झालेली आहे. ॲक्टिंग कशी काढली सिंपल तुम्ही सांगू शकता मला कमेंट करून. तर आता इथे सगळं झालेलं आहे. ते रांगोळीचा जो पसार आहे तो आता उचलून घेऊया आणि मग निघूया डायरेक्ट मार्केटमध्ये. सो आता बाकी बऱ्यापैकी आपलं नाश्ता पाणी सगळं झालेलं आहे. आणि इथे 101 गणपती होते मार्केटमध्ये, तुम्ही बघू शकता. खूप छान छान मस्त मस्त होते. याच्यातून आपण आपलं बुक सुद्धा केलेलं आहे. जाताना आपण घेऊन जाणार आहे डायरेक्ट. आता नॉर्मल जे आपल्याला काही वस्तू घ्यायचे, कंठी म्हणा, चांगलं वगैरे, कापसाचे वस्त्र हे सगळं लागतं. सो आता आम्ही घेणार आहे. रात्री खूप उशीर झाला पुण्यात आम्हाला, त्याच्यामुळे नाही घ्यायला भेटलं. तर आता मस्त इथे घेऊया. बघू शकता खूप छान अशा मूर्त्या आहेत. लहान लहान मुलं सुद्धा घेऊन चाललेलं खातात. प्रत्येक जण आपल्या बाप्पाला आपल्या आपल्या पद्धतीने घेऊन चाललेलं आहे. कोण वाजवत, कोण फटाके वाजवत, सगळे जे आपल्या प्रमाणे करायचे. आणि इथे तुम्ही बघू शकता सुंदर अशी दत्तांची मूर्ती आहे गणपतीच्या रूपात. इथे विठ्ठलाची आहे, इथे बाळूमामांची आहे, असे बरेच देवांच्या मूर्त्या आहेत. सो इथे आपण आपल्या गणपतीला आणलेलं आहे घरी. आता गाईस सगळं घेऊन आलो घरी. त्याच्यानंतर मग मी माझं आवरलं आणि इथे बऱ्यापैकी आपलं डेकोरेशन झालेलं आहे. तुम्ही बघू शकता. होल लुक मी तुम्हाला दाखवेलच गणपती बाप्पा आपले विराजमान झाल्यावरती. इथे सगळे आपल्याला जे जे लागतं ते आधीच घेऊन बसायचं तयारी. सो इथे जे होते फ्रूट्स होते, 5 फळं लागतात, परत विड्याची पानं आणि हार, कंठी, त्यांचं सगळं जे काय कपडा वगैरे आहे ते सगळं घेऊन आम्ही इथे बसलेलो. त्याच्यानंतर समईमध्ये तेल वगैरे जे काय आपल्याला लागतं, दिवा
परत जे जे छोट्या मोठ्या गोष्टी आहे, कापूर, अगरबत्ती, ते सगळं एकत्र एका साईडला ठेवून द्यायचं. म्हणजे पूजा करताना आपल्याला 10 वेळा उठायला लागणार नाही. इथे तुम्ही बघू शकता आपलं कलश सजवत आहे. त्याच्यामध्ये आपल्याला खाऊची पानं म्हणजे विड्याची पानं ठेवायची आहेत 5. त्याच्यानंतर आम्ही इथे कळस वगैरे आमचा ठेवून घेतो. त्यानंतर आमच्या पद्धतीने जशी आम्ही करतो दरवर्षी, हे माझं 4थं वर्ष आहे. सो आता बऱ्यापैकी आपल्याला येतं आहे. पहिले 1-2 वर्ष आपल्याला माहिती नव्हतं, त्याच्यामुळे थोडंफार हे व्हायचं, पण आता बऱ्यापैकी आपल्याला येतं. आणि त्याच्यानंतर सगळ्यात पहिले आपल्या कुलदेवताची इथे ओटी भरायची असते. आमच्याकडे तर असं आम्ही तरी 4 वर्ष हेच फॉलो करत आलो आहे. सो गणपती बसवायच्या आधी आमचे जे कुलदैवत आहे तुम्ही बघू शकता. आणि येस, आम्हाला मंदिर बघत होतो पण नाही भेटलं. सो आम्ही इथे जस्ट खूप थोड्या दिवसांसाठी इथे ठेवलेलं आहे. त्याच्यानंतर आम्ही मंदिर किंवा कार्ड्स वगैरे लावून एका साईडला ठेवणार आहे. पण आता सध्या गणपतीसाठी ओटी भरायची होती कुलदेवताची, आणि सगळ्यात पहिलं आपल्या कुलदेवताचं केलं पाहिजे. सो त्यामुळे आम्ही इथे फ्रीजवर सध्या ठेवलेलं आहे. सध्यासाठीच ठेवले 2-3 दिवस, जेवढे दिवस आपल्याकडे आहेत गणपती. त्यानंतर आम्ही शिफ्ट करणार आहे तिकडे. सो इथे छान अशी मी पहिली ओटी भरून घेते. जे काय असेल आपण सगळं बोलून व्यवस्थित ओटी भरून घ्यायची. त्यानंतर आपल्या गणपती बाप्पाला आपण बसवून घ्यायचं. सो इथे माझ्या ओटी भरायचं चाललंय. आणि येस, ऑल डन होतं आपलं, नैवेद्यापासून सगळं डन होतं. एकदा गणपती बाप्पा आपण बसवले की मग सगळ्यांना जेवण वगैरे आपण करू शकतो. इथे माझी झालेली आहे कुलदेवताची ओटीसुद्धा, पूजासुद्धा. आणि येस, तुम्ही बघू शकता हे बाळ आता पुढे जाऊन किती मस्ती करतं ते तुम्हाला दिसेलच. आता गणपती बाप्पांची आपण तयारी करूया. तर आता सगळ्यात पहिलं मी कपडा हंतरलेला आहे, लाल सुद्धा हंतरू शकता तुम्ही. यावेळी मी नाही घेतलं, दरवर्षी लाल आहे स्वस्तिक. त्याच्यानंतर आता आपल्याला छोटी मोठी जी काही पूजा आहे, प्राणप्रतिष्ठा म्हणतात, तर ते करून घ्यायचं आहे. इथे मी हळदी कुंकू वाहते. स्वस्तिक काढल्यानंतर, कोणतीही रांगोळी काढल्यानंतर आपल्याला हळदी कुंकू व्हायचं आहे, त्याच्यामुळे. सो आता इथे गणपती आणतील आणि आता बसवतील. सो आता तुम्ही पूर्ण व्हिडिओ बघत राहा, तुम्हाला समजेलच. बघू शकता इथे आपले गणपती बाप्पा विराजमान झालेले आहेत. लवकरच आपण त्यांचा आता चेहरा दाखवूच तुम्हाला. शेवटपर्यंत व्हिडिओ बघत राहा, कसं केलं डेकोरेशन, काय काय, आणि तुमच्याही घरात कसं झालं डेकोरेशन, कसं तुमच्या गणपती बाप्पा मोरया, मंगल मूर्ती मोरया. गणपती बाप्पा मोरया, मंगल मूर्ती मोरया. नमः वक्रतुण्ड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा विराजम्यो. आठवण करायचं, गाण्यामध्ये कवी घ्या, कवीने पाणी घ्या. तर आपल्या गणपती बाप्पाचा तुम्हाला फर्स्ट लुक दिसलेलाच आहे, तुम्ही बघू शकता कसा आहे आपला बाप्पा. नक्की मला कमेंट करून सांगा. आणि यावर्षी तुम्ही बघू शकता आम्ही थीम केलेली आहे, अनायसे झालेली आहे. आमच्या काही डोक्यात नव्हतं, काही ठरवलं नव्हतं. जोपर्यंत आपण डेकोरेशन घेतलं तोपर्यंत सुद्धा आम्ही ठरवलेलं नव्हतं. सो अचानक झालेलं आहे. आणि मूर्ती सुद्धा त्याच रूपातली आलेली, ज्या ह्याचा आम्ही थीम केले तुम्ही बघू शकता. आणि कोणती थीम आहे, कोणती मूर्ती आहे, नक्की कमेंट करून सांगा. मी तर तुम्हाला शेवटच्या ब्लॉगमध्ये सांगणारच आहे, पण तुम्ही त्याच्या आधी कमेंट करून सांगा. आणि पूर्ण व्हिडिओ बघा, तुम्हाला समजेलच. सो आता इथे आम्ही प्राणप्रतिष्ठा करून घेतोय गणपतीची, व्यवस्थित पूजा वगैरे करून घेतो. सो बघत राहा ऑल व्हिडिओ. आता बऱ्यापैकी आपली पूजा डन होतच आलेली आहे. मग आपण आरती घेऊ आणि शेवटपर्यंत व्हिडिओ बघा. अशा प्रकारे आपले बाप्पा मस्त विराजमान झाले आहेत, तुम्ही बघू शकता. छान असा पहिला दिवस आहे आपल्या बाप्पाचा आपल्या घरात. सो आता आम्ही मस्त पूजा पण केली, थोडी आता शेवटचं बाकी आहे पूजेची प्रोसेस. त्यानंतर मस्त आरती वगैरे झाल्यावरती जेवून घेऊ. आणि जेवणामध्ये पण खूप छान असा बेत आहे. ज्यावेळी गणपती असतात घरात त्यावेळी 101 पदार्थ आपल्या घरात बनले जातात. आपण जे जे खातो आपल्याला ते वाटतं सगळं आपण गणपती बाप्पाला नैवेद्यासाठी द्यावे. सो आता आम्ही तेच करणार आहे सगळं. माझ्याकडे 5 दिवसाचा गणपती असतो, तशा 5 ब्लॉग्स तर नाही येणार, कारण की एवढा मला टाइम नाही आहे. सो मी क्लिप्स घेईन आणि एकत्रच 2-3 दिवसाचे व्हिडिओज तुमच्यासोबत शेअर करेन. सो नक्की तुम्ही शेवटपर्यंत सगळे व्हिडिओज बघा. आणि चॅनलला आपल्या सबस्क्राईब करायला विसरू नका. सो चॅनलला आपलं सबस्क्राईब करा, तर सगळ्यात पहिले नोटिफिकेशन आणि व्हिडिओज तुमच्यापर्यंत पोहोचतील त्याच्यासाठी.
दुःखहर्ता वार्ता विघ्नाची दुर्वी पूर्वी प्रेम कोपागयाची सर्वांनी सुंदर उंचे दुराची कंठी जळगे माळ मुक्ता फळाची जय देव जय मंगलमूर्ती हो श्री मंगलमूर्ती दर्शन मात्रे मान्य कामना पूर्ती जय देव ईश्वरा गौरी कुमरा चंदनाची ओटी कुंकुम केशरा हिरे जगना मुकुट शोभरा ऋण ऋण देणू पुरे चरणी आवरिया जय देव जय मंगलमूर्ती हो श्री मंगलमूर्ती दर्शन मात्रे मान कामना पूर्ती जय देव लंबोदर पीतांबर परिवर वंदना सरळ गुण वक्र तुंड त्रिणयना दास रामाचा वाटपा हे सदना संकष्टी पावावे निर्वाणी रक्षावे सिरवर वंदना जय देव जय मंगलमूर्ती श्री मंगलमूर्ती दर्शन मात्रे मान कामना पूर्ती जय देव लवलवती विक्राळ ब्रह्मांडी माळा विषय कंठ काळाचे श्रीवाला लावण्य सुंदर मस्तकी बाळा ते दुनिया निर्मळ वाये सुरदोळा जय देव जय श्री शंकरा हो स्वामी शंकरा आरती योगाळू भावती योगाळू तुझकर गुरुरा जय देव कर्पूर गौरा भोळा नेरी विशाळा अर्धांगी पार्वती सन्मानच्या माळा विभूतीचे उदळण श्रीबंधन सुंदर मननारी पंचानन मनमोहन मुनी जलसुकारी शतकोटी देवी वाचे उच्चारी धर्मकोटी. सो इथे छान अशी आपली आरती चालू आहे, त्याच्यामध्ये थोडेसे क्लिप्स घेतलेत तर मी बघू शकता. आणि आरती डन झाल्यानंतर मी तुम्हाला काय माझा लुक दाखवला नाही, कारण की मला वेळच नाही भेटला, खूप घाई गडबड होती. तुम्हाला माहितीच आहे घरात प्रोग्राम असल्यावर कसं असतं. सो इथे बघू शकता तुम्ही. आणि ह्या साडीवर काही रील्स वगैरे पण नाही आहेत माझ्या इंस्टाग्रामला बघण्यासाठी. सो पण नंतर मी लुक करणार आहे 5 दिवसामध्ये. सो तुम्ही इंस्टाग्रामला जाऊन ते रील्स आणि व्हिडिओज बघू शकता. माझा आयडिया सायली नितेश वाघ. काय झालं तुझं? आईला दे. देते हो, आता दिलंय मगाशी. मामाला दे. थोडंच माझी इच्छा नसते त्याची द्यायची बघा. नाही द्यायचंय वाटतं तिला. काय 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 दे बाबू दे, असं नाही करायचं. दे मामाला दे, मामाला दे. त्याच्यावर एक मी कोणाचाही बाप काढेन, कोण आहे मी सगळ्यांचे बाप काढेन. काय आपण बोलतोय, काय इमेज बाहेर जाते, काय लोक आपल्याबद्दल मत ठरवणार आहे. झांग झाली का काय तू? जिंगली मी तुम्हाला एवढं पुण्याची नाही तिला हे झाली ना, मुंबईची नाही ना, पुण्याची आहे ना. हा नाही जमली आज. काय आता लागलं तुला? घ्या सगळे वाकून बिकून देते. एवढं काय स्लोमो ए येड. अशा प्रकारे आपला फर्स्ट डे झालेला आहे गणपती बाप्पाचा. आणि इथे तुम्ही बघू शकता पसारा राडा खूप पडला आहे. आता हे सगळं मला आवरायचं आहे. मिस्टरांनी पण खूप हेल्प केली याच्यामध्ये. सो इकडे बघू शकता तुम्ही एवढी भांडी पडलेली आहेत, त्याचा घासून घेऊ, सगळं क्लीन करून घेऊया.
आणि मग झोपून सकाळी लवकर उठायचं. इथे बघू शकता आपल्या पप्पाची फर्स्ट नाईट आहे आपल्या घरात 2024ची. सो आता मस्त पप्पांना गुड बाय करून झोपूया. थँक्यू.